चालू झालं ना? चलो. मागच्या वेळेस आपण राज्यघटनेचे महत्वाचे 50 प्रश्न काहीतरी पाहिले होते आपण. आता महाराष्ट्राच्या भूगोलचे. वरती हेडिंग देऊन टाका महाराष्ट्र भूगोल. जे मला वाटतंय की ते महत्वाचे आहे ते मी तुम्हाला देतोय काढून. ठीक आहे, चला या. महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार किती आहे? तुम्ही विदाउट ऑप्शन दिले असे. महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार किती आहे? चला पाठवाले हातवरती करा ज्याचं ज्याचं पाठ आहे. हा हा अच्छा हा हा उड गए तो ते. महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार किती आहे? अक्षांश दोन राहता भाऊ. हे पाय, एक राहतो अक्षांश आणि एक राहतो रेखांश. लक्षात ठेवायचं, अक्षांश म्हणजे उत्तर आणि रेखांश म्हणजे पूर्व. 15°44 आठवतंय का काही? पहा बरं आता. 15°44 ते 22°6 उत्तर. लिहा. 1000 वेळा वाचलेला असेल हा प्रश्न. टोकड्यामध्ये काहीतरी 15°8 ते 22°9 असं दिलेलं आहे ना. हा ठीक आहे ना, पण 15° कोणाचाच निघाला नाही ना. सगळे 37° पुढे जात होते. म्हणजे लक्ष द्या, तुमची जी वाचण्याची क्षमता आहे त्या वाचण्याच्या क्षमताला वाढवण्याची गरज आहे. निदान आपल्याला 15 आकडा तरी आठवला पाहिजे होता. विदाउट ऑप्शन मध्ये तर तुम्ही चुकणार नाही, त्याचा गॅरंटी मला आहे. पण निदान 15 तरी आठवला पाहिजे होता. नाही 15 उत्तर. आता मी एक असं पाठ केलं होतं माहितीये का? अक्षांश उत्तर उत्तर अंतर ते, आणि रेखांश हे पूर्वोत्तर अंतर राहतात. सांगा मग रेखांश. रेखांश किती? हा तुम्ही भारताचं सांगताय, आपण महाराष्ट्राचा विचार करतोय. घ्या महाराष्ट्राचा रेखांश विस्तार 72°36 पूर्व, 72°36 पूर्व ते आठवतंय कोणाले? 80°54. हे दोन ब्रँडेड प्रश्न आहे ज्याच्यात पोरं चुकतात. आता ऑप्शन मध्ये तुम्हाला कसं चुकवतील, हेच ऑप्शन मध्ये देतील है ना. फक्त पूर्वच्या जागी काय देतील? पश्चिम, उत्तर, दक्षिण. पण त्याला आपल्याला एवढं तरी माहिती पाहिजे की जर अक्षांश असेल तर उत्तर हे उत्तर मध्ये, आणि रेखांश असेल तर उत्तर हे पूर्व मध्ये. आपल्या ऑप्शन एलिमिनेट होता. आणि एक आकडा बी आपला पाठ असला 72°36 ते 80°54, पण कोणती दिशा? तर पूर्व. आणि लक्षात ठेवा, दोन दिशा याच्यात येतच नाही, एक पश्चिम आणि दक्षिण. पश्चिम आणि दक्षिण येत आहे का याच्यात? तर ह्या दोघी येत आहे. त्याच्यात बी अ हा उ सारखा दिसतो म्हणून ते लगेच पाठ होतं. अ हा उ सारखा दिसतो आणि रेखांश म्हणजे पूर्व. समजतंय? तर असं आहे. दोन प्रश्न होते जे की तुम्हाला माहित नव्हते. तुम्हाला काय माहितीये महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? 1 मे. हा मग आता हे कसं विदाउट ऑप्शन पाठ आहे. महाराष्ट्राची राजधानी काय? मुंबई. आता तुम्ही बोलले का सर ऑप्शन द्या, उपराजधानी कोणती? नागपूर. विचारलं का? नाही. मग तसं बाकीच्या गोष्टी झाल्या पाहिजे. भारताची आर्थिक राजधानी कोणती? चला, 2 प्रश्न झाले आपले. दोन्ही बी तुम्हाला आले नाही. पुढचं पाहू आता, हा येतो का. जे मला वाटतंय की तुम्हाला माहित नाहीये असेच प्रश्न मी तुम्हाला देतोय. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती? महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती?
कोण सांगता? 3,07,713. 3,07,713. पुढे काय? चौरस किलोमीटर म्हणजे चौकिमी. हे बी महत्वाचं आहे. ऑप्शन मध्ये चौकिमी असलं तर आपण उत्तर लिहू, दुसरं असलं तर ते चुकीचं ठरू. झालं. आपला जो महाराष्ट्र आहे देशात कितव्या क्रमांकाचा राज्य आहे क्षेत्रफळानुसार? गायनी करायची क्षेत्रफळानुसार आणि लोकसंख्येनुसार. चला पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची नावे लिहा. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची नावे लिहा. किती आहेत रे? बोला. सगळे सेम सिक्वेन्स लिहा. 1 नंबर कोकण. सगळ्यांनी कोकणच लिहा. मग 2 नंबर नाशिक. 3 नागपूर. कोकण झालं, नाशिक झालं, नागपूर झालं. अजून अमरावती. 4 नंबरला आपण लिहिलं अमरावती. एका खाली एक लिहित आहे ना. हा 4 नंबर अमरावती. 5 नंबर पुणे. 5 नंबर तुम्ही लिहिलं पुणे. आणि 6वं छत्रपती संभाजीनगर. झाले 6. हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रशासकीय विभाग म्हणजे काय की ह्या प्रत्येक विभागांतर्गत काही जिल्हे वाटले आणि जिल्ह्याच्या अंतर्गत तालुके वाटले. मग आपण कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? आपण नाशिक मध्ये येतो. नाशिक मध्ये किती जिल्हे आहेत? 15. नाशिक या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? कोणते कोणते? धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अहमदनगर. 5 आहेत है ना. चला पुढे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची एकूण पूर्व पश्चिम लांबी किती? महाराष्ट्राची एकूण पूर्व पश्चिम लांबी किती? हे तेच रिपीट होता ना म्हणून घेतला मुद्दाम. सगळ्यांना माहिती अशी ना. पूर्व पश्चिम किती आहे आणि उत्तर दक्षिण लिहा. मग महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती रे? 700. उत्तर दक्षिण कमी आहे ना. 720 दिले, कुठे 700 दिलंय. लक्षात ठेवायचं. जे ऑप्शन मध्ये भेटलं ते घ्यायचं. इथे 700 दिलंय. मग आता तुम्हाला समजलं पाहिजे की महाराष्ट्र पूर्व पश्चिम मोठा आहे का उत्तर दक्षिण मोठा आहे? पूर्व पश्चिम 800 आहे ना म्हणून तो मोठा आहे. आणि भारताची लांबी पूर्व पश्चिम मोठी आहे का उत्तर दक्षिण मोठी आहे? किती आहे? 32-14 आणि आडवी 29-33 म्हणजे उलट आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत भारत हा उत्तर दक्षिण मोठा आहे. चला पुढे. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आणि शेवटचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती? कोण सांगत? 36 जिल्हे. तो शेवटचा जिल्हा पालघर. तू नंदुरबार म्हणते म्हणजे हा प्रश्न चुकण्यासारखा नाहीये.
टोटल जिल्हे 36. जे नवीन पोर आहे ना त्यांचं बी नॉलेज वाढेल. फक्त वाचा लिहा आणि लक्षात ठेवा सर काय सांगताय ते. आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल जिल्हे किती आहे? 36. जसा आपला एक जळगाव जिल्हा आहे ना असे टोटल 36 जिल्हे. आणि शेवटचा 36वा कोणता वाढला आहे? पालघर. ठाण्यामधून विभाजित होऊन 1 ऑगस्ट 2014 ला तो पालघर झाला. म्हणून पालघरला वेगळ्या जागा पडतात आता पोलीस भरती. ठीक आहे. पुढे आता महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? त्याचं नाव बदललंय. हा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहिल्यानगर. तर क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. 17,048 किलोमीटर चौरस किलोमीटर. मग जसा सगळ्यात मोठा जिल्हा विचारला तो सगळ्यांना माहिती आहे. पण महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. किती? 157. कोणता लिहिला आपण? मुंबई. इथे चुकलंय मग 603 किलोमीटर लिहिलंय त्याने. 156, 57 समथिंग काहीतरी आहे. आणि मग त्याच्यावर मुंबई उपनगर काहीतरी आहे. मुंबई शहर मोठा कोणता? अहिल्यानगर. आणि लहान कोणता? मुंबई शहर. ठीक आहे. आता आपण जे पाहिले की 6 प्रशासकीय विभाग आहे. प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि एक कोकण. या 6 मध्ये सगळ्यात मोठा कोणता आहे? छत्रपती संभाजीनगर. एवढं लक्षात ठेवायचं कारण काही प्रश्न बनतो. क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा तोच आहे आणि त्याच्यातच सगळ्यात जास्त जिल्हे 8. समजतंय? सगळ्यात जास्त जिल्हे बी त्याच्यातच 8. तर असे प्रश्न बनतात तर आपल्याला माहिती पाहिजे. हा येतो दरवेळेस. महाराष्ट्रात सर्वाधिक तालुक्यांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक तालुक्यांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड व यवतमाळ. याच्यात 16 तालुके. असे हे 2च जिल्हे की ज्यांच्यामध्ये 16 तालुके. नांदेड आणि यवतमाळ. आलं? झालं. सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातला? ऐकायचं भाऊ. हा, सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे? आता हा डिस्कस झालेला प्रश्न आहे आणि डिस्कस झालेला प्रश्न आपल्याला आलाच पाहिजे. मग तो नवा राहो का जुना राहो. चला पुढे. 16 तालुके नांदेड आणि यवतमाळ मध्ये है ना. नांदेड आणि यवतमाळ 16 तालुके. टोटल तालुके किती रे आपल्या महाराष्ट्रात? 358. 358. 358 तालुके आपल्या महाराष्ट्रात. तालुके म्हणजे समजतं ना. आपला तालुका बी जळगाव आहे आणि जिल्हा बी जळगावच आहे. तर काही काही लोकांचे तालुके वेगळे जिल्हा वेगळा. समजतंय? समजतंय का? समजा कोणी जामनेर मध्ये राहत असेल तर तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. तालुका वेगळा असतो. सगळ्यात लहान काय? गाव. गावाचा मग तालुका, तालुक्याचा जिल्हा, जिल्ह्याचा प्रशासकीय विभाग आणि प्रशासकीय विभागाचा मग राज्य बनत. समजतं? हा. मुंबई किती बेटांना जोडून बनवले आहे? मुंबई किती बेटांना
जोडून बनवलेले आहे. म्हणजे मुंबई हे एकमेकांच्या बेटांना जोडून बनवलेले आहे. असे किती बेट आहे टोटल? म्हणून 7 बेटांचे शहर म्हणून सुद्धा मुंबई ओळखलं जातं. आता ते बेटांचे नावं पाठ करायची काही गरज नाहीये. एवढं डिटेल पोलीस भरती जात नाही. फक्त काय विचारते? किती आहेत बेट? 7. ठीक आहे, पुढे. महाराष्ट्रात किती कटक मंडळ आहेत? 7. शाबास. हा प्रश्न ज्याला माहिती आहे म्हणजे तो माणूस अभ्यास करतोय. महाराष्ट्रात किती कटक मंडळ आहे? कटक मंडळ. कटक मंडळ म्हणजे काय? जिथे आपल्या सैन्याचे सराव होतात, त्याच्यात त्यांचे सामान वगैरे बनवला जातो, तिथे त्यांना सगळ्या सोयी सुविधा भेटतात. कॅन्टीन कटक मंडळ म्हणतात त्याला. असे भारतात किती रे? लिहा. भारतात 62 कटक मंडळे आहेत. 62. भारतात किती टोटल? 62. आणि महाराष्ट्रात किती त्याच्यापैकी? 7. विचार करा म्हणजे महाराष्ट्रात किती आहेत? 12.5%. 1/8 है ना. त्याच्यापैकी 3 कटक मंडळ पुण्यात आहेत. देहू. अजून हा ना, देहू हे कटक मंडळ बी आहे ना. मग म्हणजे हा देवळाली ते पण कटक मंडळ आहे. तसं सांगतोय मी. त्याला कटक मंडळ म्हणतात. जिथे सैन्याचे म्हणजे भरती वगैरे बी होते, सामान बी भेटतो. मग 7 आहे आपल्या महाराष्ट्रात टोटल. आता किती आहेत, कोणते आहेत ते मला एक्झॅक्ट माहित नाही. देहू एक आहे त्याच्यात, आणि एक देवळाली झालं नाशिकचं आपलं. अजून आहेत. चला, हे महत्वाचे आहे, जे की नंतर समजतं की काय आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी लिहून घ्यायचं, एकदम लहान मुलासारखं शिकून घ्यायचं. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? आणि आपल्याला वाटतं वाघ आहे, वाघ. आणि प्राणी म्हणतात आपल्या डोळ्यासमोर काय? तो वाघ. पण तो वाघ नाहीये. काय आहे? शेकरू. आणि या शेकरूचं शास्त्रीय नाव लिहून घ्या, कारण शेकरू पुऱ्या गावाला माहिती. बरोबर आहे का? शेकरूचं शास्त्रीय नाव. शेकरू तर तुम्ही लिहिलंच, पण इकडे कंसात काय लिहायचं त्याचं शास्त्रीय नाव? रेटुफा इंडिका. तर दरवेळेस शेकरू विचारण्याची गॅरंटी नाहीये. ऑप्शन मध्ये रेटुफा इंडिका दिसेल. रॅटुफा. रेटुफा म्हणा की रॅटुफा म्हणा, हे पाठ झालं पाहिजे बरं का. बारीक लक्ष ठेवायचं याच्याकडे, याच्यावरच प्रश्न फिरतो. शेकरू हा महाराष्ट्राचा काय आहे? राज्य प्राणी. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. खालीलपैकी कोणते शास्त्रीय नाव हे महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे आहे? मग तिथे आपल्याला माहिती राहतं शेकरू. हे रॅटुफा रुटुफा माहित नाही राहत. मग आपला 1 मार्क जातो. ज्याला माहिती आहे तो काय करतो? 1 मार्क प्लस मध्ये चालतो. मग आपल्या वाचायला काय हरकत आहे आपल्याला? रॅटुफा इंडिका. नेक्स्ट. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कावळा नाही. कावळा आहे का? चिमणी, पोपट, कबूतर, मग काय? हरियाल. आपल्याला काय 3-4 नाव माहिती राहता. एक तर चिमणी असेल, पोपट असेल, काय काय म्हणते बैल असेल. जर बैल, अबे पक्षी आहे, बैल उडतो का? पक्षी हरियाल. हरियाल कोण पालाय? हरियाल नाव हिरवं कबूतर. असं तर काही लिहिलं नाही इथं. म्हणजे आपल्याला माहिती बी नाही ते आपलं राज्य पक्षी आहे. विचार करा, आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्यालाच माहित नाही हरियाल प्राणी कोणता आहे. आपल्याला कोणते माहिती आहे? चिमणी, कावळा. सर हे चिमणी कावळा का? मग सगळेच ते ठेवले असते, सगळ्यांकडे येते है ना. तसं त्याचं पण लिहून घ्या. ट्रेरॉन पॉनिकॉप्टेरा. ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा. कॉप्टेरा फोनिकॉप्टेरा. कशाचं? हरियालचं.
चला शॉर्टकट लिहा आता. राज्य वृक्ष पूर्ण नाही लिहायचं. राज्य वृक्ष कोणतं आहे आपलं? आंबा. काही लोक वड लिहिता, वड ते भारताचं आहे. त्यामुळे भारताचं कोणतं आहे, राज्याचं कोणतं आहे? आंबा. आणि आंबाचं तर सगळ्यांनाच शास्त्रीय नाव माहिती पाहिजे. आणि जर तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सगळ्यांना 50-50 रुपयाच्या मारले. हम्म हम्म ऑप्शन हे पहिलीतल्या पोऱ्यासाठी असं आहे. 5 नंतर किती येतात मी आता तुम्हाला फोन लावून सांगू शकतो. तुम्ही ज्या बी माय माणसाला फोन लावशाल त्याला मी विचारलं आंब्याचं काय रे, तर तो लगेच उत्तर पैकी मँजिफेरा इंडिका. हा प्रश्न असा आहे भाऊ की जो पोलीस भरती करणाऱ्या माणसाचा तोंडी पाठ आहे आंबा. आणि तुळस. तुळस बी तोंडी पाठ पाहिजे. तुळस पाठ आहे का नाही तुमचं? तुळसचं काय हे विदाउट ऑप्शन पाहिजे. तुळसचं साईडला लिहून घ्या, कारण याच्यात नको लिहा. तुळस ओसिमम सॅक्टम. तुळस. आंब्याचं आहे मँजिफेरा इंडिका. तुळस त्याच्यात नको लिहा, आपण स्पेशल लिहितोय ना, ते बाजूला लिहून घ्या इकडे वरती वगैरे. तुळस ओसिमम सॅक्टम. त्याच्यानंतर वाघाचं तर पाठ आहे काय आहे? पॅन्थेरा टायग्रेस. आणि सिंहाचं पॅन्थेरा लिओ. पाठ पाहिजे भाऊ हे 4 लोक. आंबा, तुळस, वाघ, सिंह या 4 शास्त्रीय नाव आपले पाठ पाहिजे. याचा अर्थ तुम्ही सायन्स पर्यंत पोहोचले नाही. सायन्स वाचा, सायन्स बी 3-4 मार्क देऊन जात. झालं. आंबा लिहिला का? हा. राज्य फुल. राज्य फुल. जारूड. 2 नाव आहे, जारूड बी आणि तामन बी. जारूड हा तामन. आणि काही ठिकाणी मोठा बोंडारा. मोठा बोंडारा. याचं काही आजपर्यंत शास्त्रीय नाव विचारलं नाहीये. तुम्हाला लागत असलं तर या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, पण मी काही आजपर्यंत वाचलेलं नाहीये. काही लिहायची गरज नाही. ऐकून घ्या फक्त. लॅगरस्ट्रोमिया स्पेसिओसा. लॅगरस्ट्रोमिया स्पेसिओसा. ठीक आहे. पुढे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मन. लिहून घ्या. महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मन. मी जेवढे प्रश्न लिहितोय मी प्रत्येकाच्या वही चेक करेन तू न लिहिलंय का. त्यामुळे जे लोक असं मला दाखवताय मी लिहितोय बा, मी त्यांच्या वया चेक करीन. ब्ल्यू मॉर्मन. ब्ल्यू मॉर्मन हा यू रे. ब्ल्यू ब त्याले ल आणि त्याला य. ब्ल्यू मॉर्मन आपलं राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मन. ठीक आहे. नेक्स्ट राज्यगीत. जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. लिहा पटापट. राज्य शस्त्र दांडपट्टा. दांडपट्टा. राज्य महोत्सव. राज्य महोत्सव गणपती बाप्पा. गणेशोत्सव. लिहून घ्या. राज्य महोत्सव. मग आपल्याला वाटतं काय असेल आता भरपूर महोत्सव आता दिवाळी नाही, गणेशोत्सव. झालं. झालं का? हा चला पुढे. महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना? महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा
लाभला आहे? उत्तर आहे 7 7 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. बोला. रत्नागिरीने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे ते 7चे 7 कोकणामधले जिल्हे. 7चे 7 कोकणामधले जिल्हे ज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. रेकॉर्ड होतंय ना, पाहून घ्या इकडं. बुरणी होते ना. हा चलो ओके. नेक्स्ट. मला असं वाटतं ते बाकीचे तडून पाहताना म्हणून तो बुरा होतो. आज कस का होत नाही मग असं असेल ते काही कोणी पाहत असलं की बा ते झूम होत जात असेल ऑटोमॅटिक. शेंद्रे जास्त पाहू नको. पुढे. अरे लागले ना. चला नेक्स्ट. दरवाजा ओपन करून दे भाऊ. पूर्ण दरवाजा आपला ओपन करून दे, लावू नको. फुलायचं म्हणतोय. शाबास. नेक्स्ट. पुढचा प्रश्न. मग आता 7 जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभला आहे. मग त्याच्यात लगेच आपला माइंड ऍक्टिव्ह होतो. सर्वात जास्त लिहा. सर्वात जास्त समुद्र किनारा. शॉर्टकट लिहायचं. कसं लिहायचं? सर्वात जास्त समुद्र किनारा. शाबास. किती? रत्नागिरी 237 किलोमीटर. त्याच्याच खाली लगेच सर्वात कमी. आता तुम्हाला ते आलंच पाहिजे हो नॉलेज की आता प्रश्न निर्माण होतो कसा आहे. सर्वात कमी. सर्वात कमी कोणाला रे? ठाणे. आलं फक्त 24 किलोमीटर. नेक्स्ट. महाराष्ट्रातील अति पश्चिमेकडील जिल्हा कोणता? हा महाराष्ट्र आहे ना आपला. टोटल हा महाराष्ट्र आहे आपला. मग अति पश्चिमेकडे कोणता जिल्हा आहे? पालघर. कोणता? पालघर. ते 4 विचारतात ते. अति पश्चिमेकडील पालघर. त्याच्या पुढे लिहा अति उत्तरेकडील नंदुरबार. शाबास. अति उत्तरेकडील नंदुरबार म्हणजे वरती. अति पूर्वेकडील गडचिरोली आणि अति दक्षिणेकडील सिंधुदुर्ग. लिहून घ्या 4. अति पश्चिमेकडील पालघर, अति उत्तरेकडील नंदुरबार, अति पूर्वेकडील गडचिरोली आणि अति दक्षिणेकडील सिंधुदुर्ग. ओके. होतोय का पाठ? आता तुम्ही जर ठोकळाचं तोंड पाहिला असेल तर ते पाठ होईल. पहिल्यांदा जर ऐकत असाल तर हे काय राहतं अति पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील असं वाटेल. ते चालू केलाय ठोकळा सगळ्यांनी. नेक्स्ट. पुढचा प्रश्न. भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? भारताचे म्हणतोय. भारताचे प्रवेशद्वार म्हणून